आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत. सर, दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये जो धक्कादायक दावा तर तिच्या वडिलांनी केलेला आहे आणि उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. सर्वात महत्त्वाची बाब, किशोरी पेडणेकरांनी मला दबाव टाकलेला होता माझ्यावरती, असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर नजर कैदेतही ठेवल्याचा आरोप केलेला आहे. दिशा सालियनचं प्रकरण 5 वर्षापूर्वीचं आहे आणि मला वाटते 14व्या माळ्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळेला जेवढ्या शंका त्यांच्या आईवडिलांना व्यक्त करायच्या होत्या त्यांनी त्यापूर्वीच केलेल्या आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे सीआयडी सारख्या अतिशय सक्षम यंत्रणेने तपास करून याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल टच नाही किंवा अँगल नाही, हा त्यांचा त्याच्यामधलं आउटलुकिंग आहे. म्हणून पेडणेकर असू देत का आणखी कोणाचं नाव असू देत, त्यांचं नाव घेऊन या प्रकरणाशी जोडणं हे तपासामध्ये तरी काय तसं आढळून आलेलं नाही आहे. नितेश राणे एकंदरीत जे आरोप करत आहेत किंवा आता दिशा सालियांच्या वडिलांनी ज्या प्रकारे हायकोर्टमध्ये याचिका केली आहे, मग ह्याला काय म्हणता येईल? आता सीआयडी असू दे की एसआयटी असू दे किंवा शासनाच्या कुठल्याही यंत्रणा असू दे, एखाद्या वेळेला त्यांना कुठल्या घटनेमध्ये अपयश येत असेल, यश आलं नसेल, तर त्या ठिकाणी जे कोणी त्याच्यापासून बाधित होतात त्यांचा त्यांच्यावर विश्वास राहत नाही. आणि म्हणून उच्च न्यायालयासारख्या एका वेगळ्या संस्थेकडे, म्हणजे जिथे त्यांना न्यायाची अपेक्षा आहे, याच्यामध्ये ते गेले. पण उच्च न्यायालयामध्ये सुद्धा एवढी सगळे 5 वर्षाच्या चौकशीनंतर भविष्यात पुढे काही वेगळं निघेल असं काही वाटत नाही. एसआयटी नेमलेली आहे. एसआयटी अहवालामध्ये तुम्हाला वाटतं आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळेल? नितेश राणे मग तोंड कशी पडतील का? क्लीन चिट मिळायचा प्रश्नच नाहीये, कारण ऑलरेडी सीआयडीने सांगितलं की याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल नाहीये. क्लीन चिट आरोप असेल तर क्लीन चिट मिळणार, त्यात काही संबंधच नाहीये. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते संजय गायकवाड. आणि एकंदरीतच क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हणत कुठेतरी संजय गायकवाड यांनीच आता ठाकरे गटाची बाजू घेतलेली आहे. त्यामुळे एकंदरीत नितेश राणे असतील किंवा आता उच्च न्यायालयामध्ये सालियान कुटुंब असेल, हे आपलं म्हणणं काय मांडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.